तर जरांगेंचं वाघाचं मांजर झाल्याचं बघायला मिळते। प्रसाद लाड सारखं जरांगेंना भेटायला का जातात? सरकारनं यात हस्तक्षेप करावा असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं। सरकारनं जरांगेंना लाडावून ठेवलंय असं सुद्धा हाकेंनी यावेळी बोलताना म्हटलं। आजची जी पत्रकार परिषद होती मनोज जरांगेंची, हे आजपर्यंत दावा करत होते की मी छावा आहे, मी वाघ आहे, पण आज ते बळीचा बकरा दिसले मला। बळीचा बकरा तेच बोलले, मी नाही बोलत। परत तुम्ही म्हणसाल तुम्ही त्यांच्यावर टीका करताय का? तेच बोलले की माझा बळीचा बकरा। हे बघा, इथं प्रमाणपत्र इश्यू करणारी एक संस्था असते आणि ते प्रमाणपत्र व्हॅलिड ठरवणारी क्वासी ज्युडिशरी स्वरूप आहे, न्यायालयाचा ज्याला दर्जा आहे, ती लोक प्रमाणपत्र व्हॅलिड करत असतात। मनोज जरांगेंना तेच मान्य नाही। शिंदे साहेब, फडणवीस साहेब, तुम्ही पुढे आलं पाहिजे आणि हे जे तुम्ही लाडावून ठेवलंय ना, लाडोबा, ह्या लाडोबाला आरक्षण कुठून सुरुवात होतं, आरक्षण कुणाला दिलं गेलं, आरक्षण का दिलं गेलं, हे एकदा समजावून सांगण्याची गरज आहे। नाहीतर महाराष्ट्रातलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे, आम्हाला प्रमाणपत्र दिलं नाही, अराजकाची भाषा बोलतो हा माणूस, आम्ही बघून घेण्याची भाषा बोलतो। मग ज्या ह्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये जे मायक्रो ओबीसी आहेत, भटके विमुक्त आहेत, मग त्यांनी आता या महाराष्ट्रात राहायचं नाही का? आता ते छोटे समूह आहेत, मग त्यांच्यावर हा दादागिरी करणार का? त्यांच्या नेत्यावर हा दादागिरी करणार का?